महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार पंचांग प्रणाम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध यांचा जो विचारांचा स्तूप आहे, तो स्तूप आजच्या काळामध्ये जसा आपण सगळेजण पाहत आहोत, जाणत आहोत, तो त्यांच्या विचारांचा स्तूप त्याही वेळी होता, याही वेळी आहे, यानंतरच्याही काळामध्ये असणार आहे. आणि याच विचारांच्या स्तूपाचा जो किरण आहे, जो विचार प्रवाह आहे, त्याच विचार प्रवाहामध्ये आपल्याला अनेक महान व्यक्ती जाणवतात, दिसतात. गुरुवर्य, क्रांतिबा ज्योतिबा फुले, संत कबीर, संत गाडगे महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा अभिवादन करतो. या व्याख्यानमालेला त्याच विचारव्यूहामध्ये, त्याच विचारस्तूपामध्ये रममा आपलं मार्गक्रमण करणारे, आपलं जीवन व्यतीत करणारे, आपलं जीवन व्यतीत करून आपल्याला सुद्धा आपल्या समोर आदर्श म्हणून ते जीवन ठेवणारे पूज्य भिक्षू जे या वर्षावास व्याख्यानमालेमध्ये आहेत, जे श्रवण करत असतील, उपस्थित असतील, त्यांना मी पंचांग प्रणाम करतो. या व्याख्यानमालेचे मुख्य या बुद्धविहार समन्वय समितीचे संस्थापक, अत्यंत परिश्रमाने ज्यांनी हा संपूर्ण एक समूह उभा केला आणि एक आदर्शवत आचरण प्रणाली निर्माण करत आहेत, असे आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांना विनम्र जय भीम. त्याचबरोबर या व्याख्यानमालेचे वर्षावास व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक आदरणीय उमेशजी पठारे सर, जे अत्यंत आपल्या कौशल्यानं ही व्याख्यानमाला अत्यंत अधिकाधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना माझा विनम्र जय भीम. त्यांच्यासोबत त्यांनी याच वर्षी मला वाटते तंत्र सहाय्य म्हणून घेणारे आदरणीय मिलिंदजी पगारे साहेब, त्यांना विनम्र जय भीम. सातत्यानं या व्याख्यानमालेची मांडणी करत असणारे आणि या व्याख्यानमालेला बळ देणाऱ्या, व्याख्यानमालेला आपल्या पठारे सरांना मदत करणाऱ्या आदरणीय ताई तनुजाताई यांना विनम्र जय भीम. या व्याख्यानमालेमध्ये जे सर्व गणमान्य मान्यवर प्रज्ञावंत आहेत, जे माझ्यापेक्षा वयस्कर आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना मी विनम्र वंदन करतो. ज्यामध्ये अनेक आहेत आणि आमच्या अकोल्यामधून आदरणीय बुद्धविहार समन्वय समितीचे कार्याध्यक्ष आयुष्यमान शिलवंत डोंगरे आमचे बंधू, त्यांना विनम्र जय भीम. त्याचबरोबर या व्याख्यानमालेमध्ये सातत्यानं श्रवण करणारे, सातत्यानं असणारे आदरणीय बी खंडारे सर, त्र्यंबक भाऊ इंगळे, हे सुद्धा या व्याख्यानमालेला अत्यंत काटेकोरपणे आणि नियमितपणे श्रवण करत असतात, त्यांना विनम्र जय भीम. जे माझे समवयस्क आहेत त्या सर्वांना विनम्र जय भीम. आणि जे माझ्यापेक्षा वयानं कमी असतील त्यांनाही विनम्र जय भीम करतो. आणि आज माझ्याकडे जो विषय देण्यात आलेला आहे दिव्य चक्षु, त्या विषयाला मी सुरुवात करतो. बंधूंनो, आपल्याला माहीतच आहे की दिव्य चक्षु हा जो विषय आहे, हा विषय बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये कधीचाच मांडून ठेवलेला होता. सातत्यानं जेव्हा अशा प्रकारे बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये चर्चा केल्या जातात, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेतला जातो, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा बोध घेण्यासाठी जेव्हा बाबासाहेबांच्या लिखाणाकडे, बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाकडे, बाबासाहेबांच्या जीवनचर्येकडे पाहिल्या जातो, तेव्हा बाबासाहेबांच्या आयुष्यातले एक एक पैलू मांडण्याचा प्रयत्न करतात अनेक प्रज्ञावंत,
आपल्या लेखनातून, आपल्या वक्तव्यातून आणि जी काही अभिव्यक्ती त्यांना करायची असते त्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून ते बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व मांडण्याचा प्रयत्न करतात. अनेक प्रकारे बाबासाहेबांचे अनेक ज्या विषयामध्ये बाबासाहेबांनी लिखाण केलेलं आहे, ज्या विषयामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, देशाला मार्गदर्शन केलेलं आहे, ते ग्रंथाच्या रूपामध्ये आपल्या समोर आलेलं आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं जे बोधिसत्व असणं जे आहे ते ज्या प्रखरपणे मांडता यायला हवं होतं त्या प्रखरपणे मांडता आलेलं नाही. अशा प्रकारची खंत, अशा प्रकारचं एक विचार माझे गुरु डॉक्टर माप थोरात, डॉक्टर वसंत शेंडे हे मांडत असतात. बाबासाहेबांचं जे बोधिसत्व असणं जे आहे ते बोधिसत्व असणं कसं आहे याच्यावर अधिक प्रखरपणे प्रकाश टाकता यायला हवा होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी जो दिव्य चक्षु आपण ज्या विषयावर आपण चर्चा करणार होतो तर तो जो विचार आहे तो विचार त्या विचाराला अनुसरून असल्यामुळे ह्या गोष्टीचा संदर्भ घेणं आपल्याला अत्यंत आवश्यक होतं की जो दिव्य चक्षु बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये मांडून ठेवलेला आहे आणि तो दिव्यचक्षु कुठं लिहिलेला आहे ती ओळ मी पहिल्यांदा आपल्याला सांगतो. ती ओळ आहे की नाम आणि रूप हे वेगवेगळे नसतात, ते एकच असतात. म्हणजे नाम वेदर एव्हर देअर इज अ नाम रूपा अकंपाइंग्स विथ. नाम आणि रूप हे वेगवेगळे नसतातच. नाम जिथे आहे तिथेच रूप आहे आणि रूप जिथे आहे तिथेच नाम आहे. ही ती ओळ आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे, जेव्हा बुद्धाच्या 10 अवस्थांच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे तर त्याच्यातली जी 7वी अवस्था आहे दुरंगम, त्या अवस्थेच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी विस्तृतपणे लिखाण केलेलं आहे. त्या दोन्हीही अवस्था बाबासाहेबांना का लिहाव्याशा वाटल्या, प्रकर्षाने त्यांनी का अशा प्रकारचं विधान केलेलं आहे, तर त्याचा अर्थ असा आहे की बाबासाहेबांनी ते जे जाणलं, बाबासाहेबांनी ते जे व्यक्त केलं, बाबासाहेबांनी ते जे अनुभवलं ते आपल्या समोर मांडलं. हे जे बाबासाहेबांचं जे अनुभवणं आहे ते अनुभवणं आपल्यापर्यंत मांडण्याचं जे कौशल्य बाबासाहेबांमध्ये आहे ते कौशल्य अत्यंत ललितपूर्ण भाषेमध्ये आणि अत्यंत आपल्या सर्वांना समजेल, कळेल, आकळेल आणि आपल्याला त्याच्या अनेक प्रकारच्या आपल्याला त्याच्या वर काही काम करता येईल, त्याचं परीक्षण करता येईल, त्याच्याबरोबर आपल्याला आणखी काही त्याच्यापासून निर्माण करता येईल अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्याची मांडणी केलेली आहे. आणि ही मांडणी करणं हे साध्या सुध्या लेखकाचं काम नाही, ते बाबासाहेबांचं मोठं काम. आणि म्हणून या विषयाला मी याच्यासाठी तो विषय हा घेतलेला होता की बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व तर आपल्या समोर यावंच, परंतु मी त्या व्यक्तिमत्वामधून बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व मांडत असताना त्या व्यक्तिमत्वामधून जो दिव्य चक्षु आपल्यापर्यंत पोचतो आहे तो दिव्य चक्षु कोणता आहे, आपल्यापर्यंत कितपत तो पोचतो आहे, तो दिव्य चक्षु आपल्यापर्यंत पोचायला हवा. येतोय का आवाज? येतोय? हॅलो हो सर, आवाज अगदी व्यवस्थित येतो आहे. काय होतं की आपण वारंवार सूचना देतो की स्पीकर आयकॉन क्लिक करा, परंतु स्पीकर आयकॉन क्लिक न केल्यामुळे आवाज येत नाही आणि मग सदस्य तक्रारी करतात की आवाज व्यवस्थित येत नाही म्हणून. तुम्ही कंटिन्यू करा सर, आवाज व्यवस्थित येतो आहे. ओके सर. तर याच्यामध्ये मी आपल्याला 5 मुद्दे मांडणार आहे. पहिला मुद्दा आहे दिव्य चक्षु म्हणजे काय. दिव्य चक्षु म्हणजे काय, याच्यामध्ये 2 शब्द आहेत. एक शब्द आहे दिव्य आणि दुसरा शब्द आहे चक्षु. दिव्य म्हणजे लोकोत्तर किंवा भव्य, हा त्याचा समानार्थी शब्द आहे. आपण दिव्य म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे काही येत असेल तर ते दिव्य जे काही येत असेल म्हणजे काहीतरी
जे अनाकलनीय आहे अशा प्रकारचं, तर ते अनाकलनीय आहे अशा प्रकारचं जे आपल्याला मान्य नाही, जे विज्ञानाला मान्य नाही अशा प्रकारचं जर आपल्या डोळ्यासमोर येत असेल तर तसा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ आहे भव्य. भव्य म्हणजे मोठं, विशाल. आणि चक्षु म्हणजे डोळा किंवा नयन किंवा नेत्र, त्याच्याशी संबंधित त्याचा अर्थ होईल नजर किंवा पाहण्याची व ओळखण्याची शक्ती, मर्मज्ञता किंवा दृष्टी किंवा सूर्य. सूर्य हा सुद्धा त्याचा समानार्थी शब्द आहे. आता सूर्य हा समानार्थी शब्द आहे असं जर म्हटलं तर सूर्यापासून काहीही लपून राहत नाही, सगळं काही त्या सूर्याला दिसते. एवढा मोठा तो डोळा जो आहे तो डोळा प्राप्त करणे त्याला म्हणतात, तो डोळा दिव्य चक्षु. तो तो चक्षु होईल दिव्य चक्षु. आता हा जो डोळा आहे, हा डोळा आहे आपला अवयव. आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यातला तो एक अवयव आहे. त्या 5 ज्ञानेंद्रियांपैकी हा जो डोळा आहे, हा डोळा आपल्याला जे ज्ञान देतो ते ज्ञान देतो तो 80%. आणि बाकी नाक आहे, कान आहे, जीभ आहे, त्वचा आहे, हे सगळे मिळून आपल्याला 20% फक्त ज्ञान देतात. आणि डोळा हा आपल्याला 80% ज्ञान देतो. त्याच्यामुळे डोळ्याचं जे महत्व आहे ते फार मोठं आहे. आता हा दिव्य चक्षु जो आहे तो दिव्य चक्षु समजून घेताना तो कसा समजून घ्यायचा, तर तो समजून घेण्याचा प्रकार आहे, तो शिकून घेण्याचा प्रकार आहे. तर त्याच्यासाठी पद्धत ही आहे की आपण प्रश्न निर्माण करायचे आणि त्या प्रश्न निर्माण केलेल्या प्रश्नांना सोडवत सोडवत तो दिव्य चक्षु कसा आहे हा समजून घ्यायचा, अशी त्याची पद्धत आहे. तो दिव्य चक्षु समजून घेणे म्हणजे हा विज्ञानाचा विषय. विज्ञानाची ओढ असणे, विज्ञानाची आवड असणे आणि विज्ञान समजून घेणे या प्रक्रियेमधलं विज्ञानाशिवाय आपलं जीवन नाही हे मान्य करूनच पुढे चालणे आणि कोणतीही गोष्ट आपल्याला आपोआप मिळणार नाही या विषयाशी संबंधित हा दिव्य चक्षु आहे. प्रश्न जे निर्माण होतात ते याप्रमाणे प्रश्न निर्माण होतात की दिव्य चक्षु कसा असतो. दुसरा प्रश्न निर्माण आपल्याला करता येतो की दिव्य चक्षु कुणाला प्राप्त करता येतो. तिसरा प्रश्न आपल्याला निर्माण करता येतो की दिव्य चक्षु प्राप्त करणारे लोक कसे असतात. चौथा प्रश्न आपल्याला निर्माण करता येतो की दिव्य चक्षु प्राप्त करणे म्हणजे काय. पाचवा प्रश्न आपल्याला निर्माण करता येतो की दिव्य चक्षु प्राप्त केल्यानंतर त्या व्यक्तीत काय बदल घडून येतात. दिव्य चक्षु प्राप्त होणे हे हितावह आहे का. सातवा प्रश्न निर्माण होतो, ते हितावह जर असेल तर दिव्य चक्षुचे काय फायदे होतात. आठवा प्रश्न निर्माण होतो की दिव्य चक्षुमुळे त्या व्यक्तीला काय फायदा होतो. नववा प्रश्न निर्माण होतो की दिव्य चक्षु जर प्राप्त झाला तर त्याचा समाजाला काय फायदा होतो. अशा प्रकारचे प्रश्न जर आपण निर्माण केले सध्या प्रारंभिक अवस्थेमध्ये तर त्या प्रश्नांची उत्तरं देत देत आपल्याला त्यापर्यंत पोहोचता येईल. हा दिव्य चक्षु प्राप्त करणं हे कोणालाही शक्य आहे. अशक्य कुणाला आहे असं कोणीही या विश्वामध्ये नाही. कुणालाही शक्य आहे, परंतु जो त्या रस्त्यानं जाईल आणि जो तो प्राप्त करण्याचा प्रयत्न केला त्यालाच ते शक्य आहे. एखाद्या व्यक्तीला जर आपण म्हटलं की तुला नागपूरला जायचं आहे तर तू नागपूरला जा, आणि तो जर नागपूरला त्याला आपण दिशा दाखवली की तू या दिशेला जा, नागपूर आहे या दिशेला, तो त्या दिशेला न जाता तो जर नाशिकच्या दिशेने जर जायला लागला तर तो कुठं पोहोचणार आहे, नाशिकला. तर तो नागपूरला पोहोचणार नाही. पण त्याला जर नागपूरला जर पोहोचायचं असेल तर त्याला त्या दिशेला जावंच लागेल. ही पहिली अट आहे. पहिल्यांदा त्याला हे ठरवावं लागेल की मला काय प्राप्त करायचं आहे, मला कुठं जायचं आहे. अनेक मार्ग असतील, त्या अनेक मार्गांनी पण जाता येईल. हजारो मार्ग असतील, त्या हजारो मार्गांनी पण त्याला जाता येईल. पण त्याला जिथं जायचं आहे हे त्यानं पहिल्यांदा निश्चित केल्याशिवाय त्याला त्या कोणत्याही मार्गाने जरी गेला तरी तो तिथं तेव्हाच पोहोचेल जो तिथं जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर जर तो आरूढ असेल तर. जर त्याला लवकर पोहोचायचं असेल तर त्याला त्या सरळ जो मार्ग असेल त्या सरळ मार्गाने जावं लागेल. जर त्याला उशिरा पोहोचायचं असेल तर तो लांबच्या मार्गाने जाईल. परंतु
तो जाईल तिथं. त्या जगामध्ये असं कोणीही नाही की ज्यानं आपला मार्ग निश्चित केलेला नसेल आणि ज्याला तिथपर्यंत पोहोचायचं नसेल. प्रत्येकाला आपल्याला त्या तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि तिथपर्यंत जर पोहोचायचं आहे तर ठळकपणे जर त्यानं जर स्पष्ट केलं तर त्याला तिथपर्यंत पोहोचता येतं. आता आपण असा विचार केला की दिव्यचक्षु कसा असतो, हा कसा असतो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न फार महत्वाचा. कारण दिव्यचक्षु हा कसा असतो हे वर्णन करून जर सांगता आलं तर ते त्याला समजू शकते. परंतु तो जर व्यक्तिसापेक्ष असेल तर ज्याला त्या दिव्यचक्षुशी अनुभूती झालेली आहे त्या अनुभूतीकारानं आपल्या वर्णनातून त्या दिव्यचक्षुचं वर्णन केलं. ऐकणारा जो आहे त्या ऐकणाऱ्यानं जे त्या सांगणाऱ्यानं त्या दिव्यचक्षुचं केलेलं वर्णन ऐकलं तर त्या ऐकणाऱ्याच्या समोर त्या दिव्यचक्षुचं जे चित्र निर्माण होईल ते चित्र तो जो सांगणारा आहे त्या सांगणाऱ्यानं सांगितल्यानुसार त्याच्या मनामध्ये ते चित्र निर्माण होते आणि ते चित्र निर्माण झाल्यानंतर तो जो ऐकणारा आहे त्या ऐकणाऱ्याच्या मनामध्ये त्या दिव्यचक्षुचं जे चित्र निर्माण झालं ते चित्र त्या सांगणाऱ्यानं जे सांगितलेलं होतं ते चित्र त्याच्या मनामध्ये निर्माण झालं. आणि तो जो ऐकणारा आहे त्या ऐकणाऱ्याला जर खरोखर दिव्यचक्षु प्राप्त करायचा असेल तर ते खरोखर दिव्यचक्षु प्राप्त करण्यासाठी तो स्वतः जो प्रयत्न करतो त्या स्वतः जो ज्या मार्गाने जातो त्या मार्गाने जाताना आणि स्वतः प्रयत्न करत असताना त्याला जी अनुभूती येते ती अनुभूती तो जो सांगणारा होता ज्या सांगणाऱ्यानं त्याला त्या दिव्यचक्षु बद्दलचा आकृतीबंध सांगितलेला असेल, अनुभूती सांगितलेली असेल, वर्णन केलेलं करून सांगितलेलं असेल ते येणं शक्य आहे. आणि त्याची जी स्वतंत्र अभिव्यक्ती आहे, स्वतंत्र अनुभूती आहे आणि अभिव्यक्ती आहे ह्या दोन्हीही गोष्टी त्याची स्वतंत्र अनुभूती त्याची स्वतंत्र अभिव्यक्ती याच्यातून जो निर्माण झालेला त्याचा स्वतंत्र दिव्यचक्षु आहे तो दिव्यचक्षु आणि सांगणाऱ्यानं जो त्याला सांगितलेला वर्णन करून सांगितलेला दिव्यचक्षु हे दिव्यचक्षु समान आहेत का की या दोन्ही दिव्यचक्षु जे त्यांच्यामध्ये उत्पन्न झालेले आहेत ते वेगवेगळे आहेत का की एकच आहेत. त्यांनी जे वर्णन केलं होतं ते वर्णन आणि ऐकणाऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेलं ज्या वर्णनाचं चित्र आहे ते चित्रण ते बरोबर होतं का तंतोतंत. एका प्रश्नामधून असे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतील. त्याच्यामुळे दिव्यचक्षु कसा असतो हा व्यक्तिसापेक्ष असा प्रश्न आहे आणि व्यक्तिसापेक्ष असल्यामुळे त्याची प्रत्येकाची जी स्वतंत्र अनुभूती आहे त्याची प्रत्येकाची स्वतंत्र जी अनुभव जो त्यानं घेतलेला आहे तो अनुभव त्याला स्वतःला सुद्धा जेव्हा तो त्या सांगणाऱ्याला सांगेल तेव्हा त्या सांगणाऱ्यानं आपण तर याला दिव्यचक्षु सांगत असताना अशा अशा प्रकारचं वर्णन करून सांगितलं होता आणि आता हा जो काल ऐकणारा होता आणि काल तो मी त्याला सांगितला होता दिव्यचक्षु त्याप्रमाणे तो ऐकत होता आणि ते ऐकता ऐकता त्यानं तो दिव्यचक्षु हासिल केला आणि हासिल केल्यानंतर तो आज मला ज्या दिव्यचक्षुचं हे वर्णन करून सांगतो आहे तो दिव्यचक्षु मी जे त्याला सांगितलेलं आहे तो ते सांगितलेलं त्यानं तो जे वर्णन करतो आहे ते वर्णन आणि मी केलेलं वर्णन याच्यामध्ये काय आहे हा सांगणारा सुद्धा याबद्दल विचार करू शकतो. अशा प्रकारे या दिव्यचक्षुचा आपल्याला तो कसा असतो हे आपल्याला सांगते. याचं आपल्याला एक उदाहरण आपण एक छोटंसं उदाहरण घेऊन पाहू. जसं आपला देश जो आहे तो 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. आता 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झालेला होता तर त्याच्या आधी आता सध्या आपल्या स्वातंत्र्याचा स्वर्ण महोत्सव सुरू आहे. त्याचे आता लवकरच आपण तो साजराही करणार आहोत आणि साजरा करायला सुरुवात करणार आहोत. तर तो 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तर त्याच्या आधी 150 वर्ष आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. तर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य असताना इंग्रज जेव्हा आले होते सुरुवातीला 150 वर्षापूर्वी 1947 पासून 150 वर्षापूर्वी जेव्हा ते इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा ते व्यापारी बनून आले आणि त्यांनी सुरुवातीला चहाचा व्यवसाय सुरू केला आणि चहा जो ते आपल्या लोकांना देऊ लागले तर तो चहा ते फुकट वाटत असत. सुरुवातीला त्यांनी काय केलं फुकट चहा वाटणं सुरू आणि फुकट चहा वाटून त्यांनी काय केलं या लोकांना चहाची चव कळू दिली
आणि चहामध्ये किती अप्रतिम अशा प्रकारचा आनंद असतो, तो आनंद त्या लोकांना त्यांनी घेऊ दिला स्वतः. त्यांनी वर्णन करून न सांगता त्यांनी तो चहा फुकट वाटला आणि फुकट वाटल्यामुळे त्यांना त्याची चव त्यांना कळू दिली. त्यांना तो आनंद वाटू लागला की चांगलं पेय आहे. आणि मग कालांतराने काय केलं, त्यांनी ती विकत द्यायला सुरुवात केली. आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की चहा हे जे पीक आहे हे तर भारतामध्येच उगवल्या जाऊ शकते. मग त्यांनी भारतामध्येच चहाचे मळे पिकवले आणि चहाचे मळे पिकून त्या मळ्यामध्ये जे चहाची पिकं आल्यानंतर त्या चहाचे जे पानं काढून त्यातून चहाची पत्ती तयार करावी लागते. तर चहाची ते पानं काढून चहाची पत्ती तयार करेपर्यंतची जी प्रक्रिया करण्यासाठी जे मजूर लागले ते मजूर त्यांनी इथलेच घेतले. इथल्याच मजुरांकडून त्यांनी ती चहाची पत्ती करवली आणि त्यांनी त्याची मजुरी दिली, पैसे दिले त्यांना. आणि मजुरी दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर जेव्हा मजूर घरी गेले तर मजूर घरी गेल्याबरोबर काय करतो, चहा पितो. आणि तो त्याला ती जी मजुरी मिळाली त्याच मजुरीतून तो चहा पिऊ लागला. म्हणजे अशा प्रकारे मग इंग्रजांनी त्यांना ती सवय लावली आणि मग ते सवय लावून ते राज्य करू लागले. आणि इंग्रज येण्यापूर्वी हा जो देश होता, हा देश अनेक राजांनी काय करून ठेवला होता, खंडित करून ठेवला. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये हा खंडित करून ठेवला होता. आणि हा खंडित करून ठेवलेला जो देश होता, हा देश इंग्रज आल्यानंतर लक्षात येऊ लागलं की या राजांनी हा देश तर खंडित करून ठेवलेला आहे. मग हा इंग्रज आल्यामुळे इंग्रजांनी रेल्वे आणली असेल, इंग्रजांनी पोस्ट खातं आणलं असेल, परंतु इंग्रजांनी अशा प्रकारच्या काही गोष्टी पण केलेल्या आहेत की ज्या गोष्टी ते इंग्रज लोक आपल्याला सोयी सुविधा देत होते, नाही असं नाही. अरे अक्काला सांगून दे सर. हॅलो, आवाज येतो आहे हा येतो सर, आवाज येतो आहे. तर अशा प्रकारे त्यांना, हा हॅलो सर, हा ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी ती सवय लावली आणि मग त्या सवयीतून हे असं हे मग तो खंडप्राय जो देश होता, हा तर तो खंडप्राय जो देश होता तो या राजे लोकांनी काय केलं, तो आपापला वाटून घेतला. आणि तो वाटून घेतल्यामुळे इंग्रजांनी जरी काही चांगल्या योजना आणल्या असतील, परंतु त्यांनी काय केलेलं आहे माहित आहे का, त्यांनी महत्वाची गोष्ट कोणती केलेली आहे की हे आम्ही तुम्हाला देतोय, आम्ही रेल्वे आम्ही आणलेली आहे, पोस्ट खातं हे आम्ही आणलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी सोयी सुविधा तर दिल्या, नाही असं नाही, परंतु त्याच्यावर त्यांनी तो शिक्का मारला. त्याच्यावर त्यांनी त्यांची ओळख दाखवली की ते तुम्ही स्वतंत्रपणे मुक्तपणे तुम्ही केलेलं नाही आहे, ते आम्ही केले. अशा प्रकारची भावना त्यांनी प्रत्येकामध्ये, आणि अशा प्रकारची भावना त्यांनी जागलेली असल्यामुळे जरी आपल्याला ते मिळत होतं काय, आपल्याला त्या सोयी सुविधा जरी मिळत होत्या, तरी त्या सोयी सुविधा जरी मिळत असल्या तरीही त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये, आपल्या लोकांच्या मनामध्ये एक भावना होती, आपल्या संपूर्ण देशवासियांच्या मनामध्ये, की हे कोणाचं आहे, इंग्रजांचं. आणि हे तत्कालीन जे स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते आपले, त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या लक्षात येणं म्हणजे त्यांचा दिव्यचक्षु उत्पन्न होतो. त्यांच्यामध्ये तो दिव्यचक्षु निर्माण झाला. त्यांना हे माहित नव्हतं की हा दिव्यचक्षु निर्माण होणे म्हणजे वेदर एव्हर देअर इज ए नामा रूपा अकम्पाइन्स विथ इट, हे तथागत भगवान बुद्धाचं वाक्य जे आहे, हे तथागत भगवान बुद्धाचा हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत म्हणजे दिव्यचक्षु आहे. हे कदाचित त्यांना माहित नसेल, परंतु नाम आणि रूप एकच असते. म्हणजे हा देश आणि मी एकच आहे, हा देश माझा आहे, या देशातील माणसं माझी आहे, या देशाचं संपूर्ण पर्यावरण माझं आहे, आणि मी आणि हा देश हा एकच आहे. अशा प्रकारची भावना प्रबळपणे त्यांच्यामध्ये निर्माण होणं म्हणजे दिव्यचक्षु निर्माण होणं, अशी एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि मग ते स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्वातंत्र्यासाठी लढू लागले. आणि स्वातंत्र्यासाठी लढता लढता त्यांनी मग आपला देश स्वतंत्र केला. हा देश स्वतंत्र करणं म्हणजे त्यांचा दिव्यचक्षु उत्पन्न होणं, असा असतो हा दिव्यचक्षु. हा दिव्यचक्षु असा निर्माण झाल्यानंतर दुसरा प्रश्न आपल्या समोर आला होता
की दिव्यचक्षु कुणाला प्राप्त करता येतो, तर त्याचं उत्तर तर आपण दिलं सोपंच आहे की तो दिव्यचक्षु कुणालाही प्राप्त करता येतो. आणि दिव्यचक्षु प्राप्त करणारे लोक कसे असतात, हा आपला तिसरा प्रश्न होता. दिव्यचक्षु प्राप्त करणारे लोक हे ज्यांनी तो दिव्यचक्षु प्राप्त केलेला आहे त्यांना ते दिव्यचक्षु प्राप्त करणारे जे दुसरे लोक आहेत ते दिसू शकतात. त्याचं उदाहरण बाबासाहेबांना बोधिसत्व असं ज्यांनी संबोधलं, तर त्यांना बाबासाहेबांना बोधिसत्व असं संबोधणारे जे दुसरे भिक्षू त्यावेळी होते, ज्यावेळेस त्या धम्मपरिषदेमध्ये, जागतिक धम्मपरिषदेमध्ये विराजमान होते, तेव्हा ज्यांनी बाबासाहेबांना बोधिसत्व असं संबोधलं, तर ते बोधिसत्व असं संबोधताना ते सुद्धा अशा प्रकारच्या ज्या अभिज्ञा आहेत त्या जाणत असतात. आणि त्या जे जे लोक हे अभिज्ञा जाणतात त्यांना आपल्यासारख्याच अभिज्ञा जे प्राप्त केलेले आहेत ते त्यांना ते सहज दिसू शकतात. आणि त्यांनी अशा प्रकारचं संबोधन केलं. आणि अशा प्रकारे हे लोक जे असतात, हे दिव्यचक्षु प्राप्त करणारे लोक, हे आपल्याला असं जे अभिन्नत्व आहे, आपण सर्व एकमेकाशी जोडलेले आहोत हे त्यांना माहिती असतं. म्हणजे हा जो सिद्धांत आहे, आपण सगळे लोक एकमेकाशी जोडलेले आहोत, हा सिद्धांत आईन्स्टाईन यांनी जो मांडलेला आहे, तो आईन्स्टाईन यांचा जो लॉ रिलेटिव्हिटी सापेक्षवादाचा जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत तथागत भगवान बुद्धांनी आणून ठेवला होता. आणि सगळे आपण कसे एकच आहोत, ते अदृश्य अनंत विज्ञान, सगळे आपण अदृश्य अनंत विज्ञानामध्ये जोडलेले आहोत. तो जो क्षेत्र अनंत आहे, त्या क्षेत्र अनंतामध्ये आपण सगळं त्या प्रतलामध्ये आपण आहोत, हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि हे आपला प्रश्न, चौथा प्रश्न, आता चौथ्या प्रश्नाकडे मी येतो. तर चौथा प्रश्न असा आहे की दिव्यचक्षु प्राप्त करणे म्हणजे काय. दिव्यचक्षु प्राप्त करणे म्हणजे अशा प्रकारची एक ती जीवनाची अवस्था आहे. ह्या जीवनाच्या अवस्था आहेत आपल्या, त्या जीवनाच्या अवस्थांच्या संदर्भामध्ये आपल्याला असं म्हणता येते की जी पहिली अवस्था होती मानव प्राण्याची, ती अबोधावस्था होती. अबोधावस्था म्हणजे ज्या अवस्थेमध्ये त्याला परकेपणा जाणवत नव्हता. ज्याप्रमाणे एखादं लहान मूल असते आणि त्या लहान मुलाला कोणत्याही प्रकारचा परकेपणा जाणवत नाही, अशा प्रकारचा परकेपणा त्यावेळेस त्या माणसामध्ये नव्हता. ती होती त्याची अबोधावस्था. आणि मग तो थोडासा काळ गेला आणि त्याच्यानंतर त्या मानवाची अवस्था आली की तो वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. त्याला न्यूटोनियन अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यानं मग आकाश आहे असं मान्य केलं आणि मग आकाश असल्यामुळे तो वेगळा आहे. नंतरची त्याची अवस्था आहे की तो फक्त चेतना जी आहे तेच खरं आहे असं म्हणाला. त्याच्यानंतरची जी चौथी अवस्था आहे, त्या चौथ्या अवस्थेमध्ये तो फक्त जड हे जे आहे तेच खरं आहे असं मानू लागला. जड जे आहे तेच खरं आहे असं तो मानू लागला. आणि मग तो पाचव्या अवस्थेमध्ये असा आला की जड आणि चेतना दोघांचंही जे अभिन्नत्व आहे ते सत्य आहे. कोणती एक गोष्ट सत्य नाही, दोन्ही गोष्टी सत्य झाला पाहिजे. चेतनेमध्येच जड आहे आणि जडामध्येच चेतना आहे. म्हणजे युवर नामा रूपा कंपायन्स विथ नाम आणि रूप हे एकच असतात, अशा प्रकारची जी मांडणी आहे ती तथागत भगवान गौतम बुद्धाने. आणि याच्याही पुढची जी सहावी अवस्था आपल्याला असं म्हणता येते की जे तथागत भगवान गौतम बुद्धांना मानतात आणि जे तथागत भगवान बुद्धांना सध्याच मानत नाहीत ते, परंतु कालांतरानं मानणार आहेत असे जे दोन्ही प्रकारचे जे लोक आहेत, त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू अशी देणारी भारतीय संविधानाची जी अवस्था आहे ती मानवतेची ती सहावी अवस्था आहे की सर्वांना एकच अधिकार, सर्वांना एकच मूल्य अधिकारापेक्षा सर्वांना एकच मूल्य, एकच महत्व, प्रत्येकाचं महत्व एकच. त्याच्यामध्ये वर्गवाद नाही, त्याच्यामध्ये जातीयवाद नाही, त्याच्यामध्ये कोणता वादच नाही, तिथे काहीच नाही. आणि म्हणून त्याला म्हटलंय की तिथे पाणी नाही, तिथे पृथ्वी नाही, तिथे तेज नाही, तिथे वायू नाही, अशी जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे क्षेत्र अनंत अवस्था. आणि ती अवस्था अशी आहे की त्या अवस्थेमध्ये सगळेजण समान आहे. ही मानवतेची अवस्था आहे.
ती अवस्था प्राप्त करणे म्हणजे दिव्यचक्षु प्राप्त करणे. आपला 5वा प्रश्न आपण निर्माण केला होता की दिव्यचक्षु प्राप्त केल्यानंतर त्या व्यक्तीत काय बदल घडून येतात. तर दिव्यचक्षु प्राप्त केल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये जे बदल घडून येतात ते बदल ज्याप्रमाणे एखादा आपण जर आपल्या समोर एखादा असा हिरा ठेवला आणि त्या हिऱ्याचा प्रकाश असा सगळ्या बाजूने पसरतो, अशा प्रकारे त्या व्यक्तीचा प्रकाश सुद्धा त्या आजूबाजूने पसरतो आणि त्या व्यक्तीच्या त्या प्रकाशानं, त्या तरंगानं तो संपूर्ण परिसर जो आहे तो त्याचे जे विचार आहेत त्या विचारांनी व्यापून होतो. त्या व्यक्तीच्या विचारांना जो परिसर व्यापतो तो परिसर ज्या ज्या ठिकाणी तो पोहोचलेला आहे, तो परिसर, तो तरंग त्या ठिकाणी ते जाणवतं. त्याच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ते निर्माण होते आणि ते जाणवते आणि ते जाणवत असल्यामुळे तो प्राप्त केल्यावर त्या व्यक्तीमध्ये काय बदल होणार की ते ज्यांना ज्यांना ते जाणवलं त्यांना त्यांना ते जाणवते की याच्यामध्ये काय बदल होणार. हे जे जाणवणं आहे ते जाणवणं सुद्धा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत तो तरंग पोहोचलेला आहे तो तरंग, तो व्यक्ती झोपेत असो आणि झोपेत जर नसला तर नुसतं त्यांना डोळे लावलेले जरी असले तरी, नुसतं जर त्याचे कान जरी असले चालू तरी त्या व्यक्तीला तो जाणवतो. आपण जो 6वा प्रश्न निर्माण केला होता की दिव्यचक्षु प्राप्त होणे हे हितावह आहे का. 7वा प्रश्न होता की ते हितावह असेल तर त्याचे काय फायदे होतात आणि 8वा प्रश्न आहे त्या व्यक्तीला काय फायदा होतो. 9वा प्रश्न होता समाजाला फायदा काय. आता आपण फायद्याचा हा प्रश्न निर्माण केलेला आहे तर त्याचा फायदा हा होतो की जो दिव्यचक्षु प्राप्त करणारा जो व्यक्ती असतो तो दिव्यचक्षु प्राप्त करणारे जे व्यक्ती आहेत अशा प्रकारचे जर व्यक्ती निर्माण झाले, अनेक प्रकारचे व्यक्ती निर्माण झाले तर जगामध्ये युद्ध होणार नाही. त्यांना जर माहीत असेल की आपण सगळे एकमेकाशी जोडलेले आहोत तर त्यांच्यामध्ये ती जी अवस्था आहे ती अवस्था निर्माण होणार आहे त्या मेंदूमध्ये त्यांच्या. आपल्याला माहित आहे तो एक सिद्धांत आहे. आपल्याला सर्वांना जैविकदृष्ट्या माहित आहे की आपल्या मेंदूमध्ये काही सुरकुत्या असतात आणि त्या सुरकुत्या ज्या असतात त्या सुरकुत्या आज रोजी जेवढ्या सुरकुत्या आहेत त्या सुरकुत्या वाढू शकतात. ते वाढू शकतात म्हणजे त्याची जी प्रगल्भता आहे ती वाढू शकते. आणि ही प्रगल्भता वाढणे म्हणजे काय तर माणसाचा उदाहरण त्यांचा दम या ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणतात की माणसाच्या मैत्रीचा परिसर सतत वाढता असला पाहिजे. तो वाढता असणं म्हणजे त्याची व्याप्ती वाढणं म्हणजे त्याची प्रगल्भता वाढणं. आणि हा आहे त्याचा महत्वाचा मानवतेला होणारा हा फायदा आहे की ते कोणी कुणाचा जे 3 जे महत्वाचे जे त्याच्यामध्ये उत्पन्न होतात गुण की त्याचा रागाचा क्षय होतो, त्याच्या द्वेषाचा क्षय होतो आणि मोहाचा क्षय होतो. मोहाचा म्हणजे लोभाचा क्षय होतो, द्वेषाचा म्हणजे दुसऱ्याची जी त्याच्यापासून दुसऱ्याबद्दलची जी असूया त्याच्या मनामध्ये निर्माण होते त्याचा क्षय होतो आणि रागाचा म्हणजे क्रोधाचा त्याचा क्षय होतो. याच्यामध्ये आपल्याला दिव्यचक्षुच्या अनुषंगानं आपल्याला आणखीनही काही 7 गोष्टी मी सांगू शकेन की त्याला जो व्यक्ती आनंदित आहे त्याला दिव्यचक्षु प्राप्त झालेला आहे. ज्याच्यामध्ये नैतिक परिपूर्णता आहे त्याला दिव्यचक्षु प्राप्त झालेला आहे. म्हणजे आनंद म्हणजे त्याचा हॅपीनेस, नैतिक पूर्णता म्हणजे त्याचा मॉरल परफेक्शन, त्याच्यानंतर वास्तवता रिअलायझेशन, त्याच्यानंतर मुक्ती म्हणजे फ्रीडम, त्याच्यानंतर सर्जनशीलता म्हणजे त्याची क्रिएटिव्हिटी, शरीर विज्ञान शास्त्र आणि चित्त विज्ञान शास्त्र म्हणजे फिजिओलॉजी आणि स्पिरिच्युअलिटी आणि त्याची अव्यक्तता, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये निर्माण होतात. आता ह्या निर्माण कोणामध्येही होऊ शकतात, कोणामध्येही या गोष्टी निर्माण होऊ शकतात. याच्यामध्ये बंधन असं नाही की याच्यामध्ये याचं बंधन आहे, याला नाही प्राप्त होऊ शकत, त्याला नाही प्राप्त होऊ शकत, असं कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. ते तर भारतीय राज्यघटनेमध्ये तर आपण आताच पाहिलं की ती 6वी अवस्था आहे. भारतीय संविधान ही मानवतेची 6वी अवस्था आहे आणि त्या 6व्या अवस्थेमध्ये कोणाला हे प्राप्त होणार नाही, कोणाला ते प्राप्त होणार नाही, हा तर प्रश्न निर्माण होणार नाही ना. मग त्याच्यासाठी त्याला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करणं त्यांना ठरवलेलं आहे का, हे महत्वाची गोष्ट आहे.
त्यांना ते ठरवलेलं असलं पाहिजे, त्याचं निश्चित केलेलं असलं पाहिजे आणि नंतरच त्याला ते तिथपर्यंत पोहोचता येईल. आणि कोणीही न प्राप्त करता जर तो चालत असेल तर तो कुठं पोहोचेल हा प्रश्न निर्माण होईल ना. म्हणून त्याला एकदा निश्चित करावं लागेल की मला कुठपर्यंत जायचं आहे. आणि हा जो आनंद जो आहे तो आनंद एक तर हॅपीनेस असेल, एक तर प्लेजर असेल. हॅपीनेस जर असेल तर तो हॅपीनेस जो आहे तो त्याच्या मनाला आनंद असतो आणि प्लेझर जो आहे तो त्याच्या शरीराला, गात्रांना मिळणारा आनंद असतो. आणि पालीमध्ये सुख हा जो शब्द आहे तो या दोघांचाही मिळून जो प्राप्त होतो आनंद त्याला म्हटलेला आहे. म्हणजे शरीरालाही सुख असलं पाहिजे आणि मनालाही सुख असलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी. आणि हा आनंद म्हणजे काय, तर तो त्याला ज्यामुळे आपले जे अवयव आहे त्या अवयवांना कोणत्याही प्रकारची जाणीव होत नाही तेव्हा तो खऱ्या अर्थानं आनंद. आणि हा आनंद प्राप्त करण्यासाठी जे झपाटलेले असतात, झपाटल्याप्रमाणे असतात, ते बुद्धाच्या काळापासून भगवान बुद्धांना त्याचा शोध लावलेला असल्यामुळे भगवान बुद्धांना त्यांच्या शिष्यांना, बुद्ध पुत्रांना हे सांगितलेलं आहे. आणि बुद्ध पुत्र झपाटल्यासारखे त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी, त्या मुक्तीसाठी, त्या सुखासाठी मार्गक्रमण करू लागले. याच्यामध्येच एक शुभा नावाची भिक्षुणी, ती शुभा नावाची भिक्षुणी असताना ती एका सोनाराची मुलगी होती. ती दिसायला खूप रूपवान होती. तिचा रंग दुधासारखा होता आणि डोळे अत्यंत सुंदर अशा प्रकारचे डोळे. तिच्यासारखे मोठे मोठे डोळे कोणाचे नसतील, इतके तिचे मोठे मोठे आणि बोलके आणि सुंदर डोळे. आता तिच्या वडिलांना ती खूप उशिरा झालेली होती. त्याच्यामुळे तिचे बाबा खूप लाड करायचे. आता लाड तर करायचेच, पण त्याच्या आधी पहिल्यांदा त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला मुलगी झाली. त्याच्यातून ते आल्यानंतर ते तिच्यावर एवढे प्रेम करू लागले की ते तिच्याकडे नुसतं पाहतच असत. आणि त्यांना मग ते पाहता पाहता ते इतके हे झाले की तिला पाहिल्याशिवाय त्यांना एखादा दागिना बनवता येत नसे. आणि दागिने बनवता बनवता तिच्या जन्मापासून त्यांची इतकी भरभराट झाली की सुरुवातीला जे खूप दारिद्र्यामध्ये होते ते मग एवढे श्रीमंत झाले की त्यांना नोकर चाकर ठेवावे लागले, इतके ते श्रीमंत झाले. एक दिवस काय झालं, त्यांच्याकडे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी एक उत्सव साजरा केला जायचा त्या काळामध्ये, बुद्धाच्या काळामध्ये. त्या उत्सवासाठी उपलवण्णा आर्याजी त्यांच्याकडे आल्या त्या राजगृहामध्ये. आणि उपलवण्णा आर्याजींचं प्रवचन शुभा ऐकलं. ते शुभा ऐकता ऐकता इतकी त्याच्यामध्ये रममाण झाली आणि ती शुभा आणि आर्याजी, त्या उपलवण्णा आर्याजी त्यांच्यामध्ये वेगळे पण काही राहिलंच नाही. इतकी ती त्यांच्याशी एकरूप झाली. आणि ती एकरूपावस्था झाल्यानंतर प्रवचन संपल्यानंतर ती उठून त्यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हणाली की आर्याजी, मला ते प्राप्त करायचं. आर्याजी म्हणाल्या की तुला प्राप्त करता ते येईल. आणि ती म्हणाली की मला ते प्राप्त करायचं तर आहेच, परंतु ते मला कसं प्राप्त करता येईल. आर्याजी तिला म्हणाले की तू जर भिक्षुणी झाली तर तुला ते फार लवकर प्राप्त करता येईल. मग तिच्या मनामध्ये विचारायला की हे जे प्राप्त करणं, हे प्राप्त करणं कसं आहे. तर ते आर्याजीने तिला सांगितलं ती आहे शांतता. ती शांतता प्राप्त करायची आहे. ही शांतता प्राप्त कशी करायची, माझ्या कमरेला हा कंबरपट्टा, सोन्याचा कंबरपट्टा बांधलेला आहे, तो शांत आहे. कशी असते का शांतता, माझ्या हातामध्ये ही हिऱ्याची अंगठी आहे, हिऱ्याची अंगठी घालून ती कोशिंबीर बनवायची, तर अशी असते का शांतता. माझ्या गळ्यामध्ये हा मोत्याचा हार आहे, तो काहीच बोलत नाही, कशी असते का शांतता. कानामध्ये जे कर्णफुलं आहेत ते कर्णफुलं बोलत काहीच नाही, अशी असते का शांतता. नाकामध्ये जी जो अलंकार आहे तो अलंकार रत्नजडित आहे, कशी असते का शांतता, तो काही बोलत नाही. तिला शांतता कशी असेल, शांतता कशी असेल, शांतता कशी असेल असा प्रश्नांना काहूर तिच्या डोक्यामध्ये माजलं. आणि ती म्हणजे एका म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे ही झाली, मूक झाली आणि ती काही बोलत नसते.
मग तिच्या आईनं वडिलांना विचारलं की हे बोलत नाही. मग ती घरी गेल्यानंतर तिच्या वडिलांना तिला म्हटलं, तिच्या आईनं तिला म्हटलं की बाबा तू अशी का का बोलत नाही काही. मग ती म्हणे मला भिक्षुक व्हायचं. भिक्षुक व्हायचं. तिच्या वडिलांना तर आश्चर्य धक्काच बसलाय की इतक्या लाडानं वाढवलेली मुलगी आता म्हणते मला भिक्षुक व्हायचं. तिच्या बाबा म्हणत काही अजिबातच नाही, तुला भिक्षुक वगैरे काही व्हायचं नाही. आणि मग ती आतल्या घरात गेली, अंगावर घेतलं झोपून झोपून राहिली. मग ती म्हणा मला भिक्षुक. शेवटी तिच्या आईच्या लक्षात आलं आणि मग आईच्या लक्षात आल्यामुळे आईने तिला परवानगी दिली आणि ती झाली भिक्षुक. भिक्षुणी झाल्यानंतर 7व्या दिवशी ती अर्हत पदाला पोहोचली. पण तिच्या वडिलांना त्याबद्दल चिंता वाटत होती की ही माझी मुलगी, एकुलती एक मुलगी आता मला हवी आहे. त्यांनी तिच्या सगळ्या नातलगांना सांगितलं की तिला आणा. सगळे नातलग गेले त्यांच्याकडे आणि मग ते गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांनी तिथे जे भंतेजी होते त्या भंतेजींना सांगितलं की आमची मुलगी आहे शुभा, तिला आम्हाला भेटायचं आहे. शुभा आली बाहेर. शुभा बाहेर आल्याबरोबर सगळे धडाधड असे रडू लागले. का रडू लागले? कारण त्यांनी त्या दागिन्यांनी मडवलेली शुभा पाहिली होती आणि आता आता तिच्या अंगावर फक्त एक चिवर होतं आणि डोक्याचं मुंडन केलेलं होतं. सगळ्यांना तिचं फक्त मुंडनच दिसत असे. आणि मग त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तू तुझ्या आई वडिलांना सोडून कशी काय? मग ती म्हणाली की माझ्या नातलगांनो, माझ्या भगिनींनो, माझ्या मैत्रिणींनो, हे बघा, हे ऐका, आता मी बुद्ध कन्या झालेली आहे आणि सगळ्या प्रकारच्या मोहातून मी नष्ट झालेली आहे. मी आता कोणत्याही प्रकारचं जे अन्न आहे ते अन्न सुद्धा मी स्वतःच घेत नाही, ते अन्न मी समाजाकडून घेते. माझं स्वतःच असं काहीच राहिलेलं नाही आणि कशामध्येही माझं मन नाही आणि मी आता भिक्षुणी झालेली आहे. तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करू नका, मी घरी येणार नाही. आणि सगळेजण हताश झाले, निराश झाले आणि घरी यायला लागले. आता घरी जेव्हा ते यायला लागले तर तेव्हा एक नंद नावाचा मुलगा होता. तो नंद नावाचा मुलगा पाहू लागला, हे तर शुभेचे आई वडील दिसतात, शुभेचे नातलग दिसतात, परत कसे काय आलेले आहे? कारण नंद जो होता, हा नंदकुमार त्या शुभेला पहिल्यापासून पाहत होता. तो पाहत एकदा असंच ते पाहता पाहता काय झालं, तो पाहू लागला आणि मग त्याच्या मित्रांनी त्याला ओढलं, का रे काय पाहून राहिला? नाही म्हणे, आम्ही सहज असं पाहून राहिलो. नाही, खरोखर सांग. नाही म्हणे, मला ती शुभा आवडते. आवडते तर तू सांग ना म्हणे तिला. नाही, मी सांगणारच आहे म्हणे. कधी सांगणार आहेस तू? तुला जर तिला आवडते तर तिला सांगायला पाहिजे. आणि मग ते असे धावत धावत मग नदीवर गेले. नदीवर जाता जाता काय झालं की त्यांना ती जी गंगा नदी होती, त्या गंगा नदीच्या दलदलीच्या भागामध्ये काही गुरं चालली होती. त्या गुरांकडे ते पाहू लागले. त्या गुरांकडे पाहता पाहता त्यातली एक जी गाय होती, ती गाय फसली आणि ती गाय फसल्यामुळे मग ते सगळ्यांनी त्या नंदकुमारचं लक्ष केलं. नंदकुमार त्याच्या मित्रांना म्हटलं की अरे बघा, ती गाय फसलेली आहे, चला. मग तो त्या दलदलीपर्यंत काही जाऊ शकत नव्हता. तर मग त्यांना हे 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 असं केलं. आता तो जसं जसं म्हणून लागला तसं तशी ती गाय हालडोल केली त्या गायीनं की ती गाय फसू लागली. तर तेवढ्यात एक चिलटांचा तिथं त्या काळात ते चिखल असल्यामुळे तिथं चिलटं खूप होते. त्या चिलटांचा थवा त्यांच्या अंगावर धावून आला आणि मग ते तिथून जे पळत निघाले तर एकदम घरी. हे सगळे प्रसंग त्या मुलाला आठवू लागले की हे काय आहे. आणि ही ती शुभा आहे, ज्या शुभेवर मी खूप प्रेम करत होतो, ती तर निघून गेली. आता काय करायचं? आणि तिकडे जी शुभा जी होती, ती शुभा आता अरहतपदाला पोहोचलेली. अरहतपदाला पोहोचलेली असल्यामुळे तिचं स्थान जे होतं भिक्षुणी संघामध्ये ते उंच दर्जाचं स्थान. आणि अशा प्रकारचं उंच दर्जाचं स्थान असल्यामुळे ती आपल्या अर्हत पदाला साजेशा, म्हणजे त्या अर्हत लोकांना ती काही सांगण्याची काही गरज नसते. ते अर्हत लोक जे आहेत, ते अर्हत लोक आपल्या ते जे जीवन त्यांना प्राप्त झालेलं आहे, तो जो दिव्य चक्षु त्यांना प्राप्त झालेला आहे, त्या दिव्य चक्षुप्रमाणे त्यांचं ते जीवन जगत असतं. तर ती जात असताना काय झालं, जीवकाचं एक आम्रवन होतं, त्या आम्रवनामधून ती जाऊ लागली. ते जात असताना काय झालं की तो नंदकुमार नावाचा जो मुलगा होता, तो थळकन त्यानं तिथं एका झाडावरून उडी मारली तिच्या समोर. तिनं पाहिलं
की तिच्या डोळ्यात काही ओळखीचं वगैरे काही चिन्ह असणं काही शक्यच नव्हतं, ती त्यापर्यंत पोहोचलीच नव्हती. आणि मग तो नंदकुमार तिला म्हणू लागला की तू हे काय केलं, हे तू भिक्षुणी झालेली आहेस, तू ही भिक्षुणी झालेली आहेस आणि तुझं जे यौवन आहे तू यौवन असं वाया घालवत आहेस. तू हे सोडून दे, मी तुला जे लागते ते देतो, सगळ्या प्रकारचं जे सुख सुविधा जे आहेत ते सगळ्या तुला मी देतो. तू फक्त तू तुझ्या अंगावरचं जे आहे चिवर ते काढून टाक आणि तू गृहिणी हो. त्यावेळेस ती म्हणाली की अरे तू हे कसं काय बोलतोयस, मी बुद्ध कन्या आहे आणि बुद्ध कन्येशी असं बोलताना तुला काही वाटायला पाहिजे. अशा प्रकारची बुद्ध कन्येशी असं बोलायला नको. आणि मी अशा प्रकारच्या मोहात कधीच अडकलेली नसते, अडकलेली नाही आहे मी. तू माझ्याशी असा मागणी करतो आहे, तू तू खेळण्यासाठी एखादा चंद्र मागत आहेस. बघा ती उपमा त्यांनी म्हणजे ही जी कविता आहे, ही कविता ती जी शुभेचीच आहे, तर तिला त्यावेळेस ती उपमा तिथं वापरलेली आहे की तू खेळण्याला चंद्र मागतो आहेस. म्हणजे ती अशक्य गोष्ट आहे, ते तुला मी प्राप्त होणं ही अशक्य गोष्ट आहे असं तिला सांगायचं. तो म्हणाला नाही नाही असं आता ते बाल वसंत ऋतूचे दिवस होते, वसंत ऋतूचे दिवस, आंब्याला मोहर आलेला, तो वास आणि ते सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी, झाडावर पशु पक्षी, मस्त मंगलमय वातावरण, म्हणजे असं प्रकारचं वेगळ्याच प्रकारचं असं वातावरण होतं. आणि त्या वातावरणामध्ये तो मुलगा जो होता नंदकुमार, तो अधिक अधिक तिच्याशी आता लगड करतो की काय अशा प्रकारचा तो प्रयत्न करू लागला. तर त्यावेळेस मग ती शुभा म्हणाली, भिक्षुणी त्या आर्याजी त्याला म्हणाल्या की नंदकुमार, तुला माझा असा कोणता अवयव आवडतो. तो म्हणे की तुझे डोळे मला फार आवडतात. अच्छा, अरे डोळे म्हणजे काय आहे. हा डोळे म्हणजे चिपडानं भरलेला एक बुळबुळा आहे. झाडाच्या ढोलीत एखादं काहीतरी पक्षी किंवा काहीतरी ठेवावा अशा प्रकारचा तो बुळबुळा आहे. तो एक अवयव आहे साधा. अरे तुला आमच्या लहानपणी म्हणे एक खेळणं असतं, त्या खेळण्याला ते बाहुलीचं खेळणं असतं, त्याच्यामध्ये धागा ओवलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्या त्यामध्ये एक पिन असते, त्याच्यामध्ये ते पिन जर ओढली तर ती ओढल्यानंतर त्या बाहुलीचे सगळे अवयवाचे वेगवेगळे वेगळे. आता हे वेगवेगळे झालेले अवयव जर पाहिले तर ते दिसतील का सुंदर. डोळा वेगळा पडलेला आहे, हात वेगळा पडलेला आहे, कान वेगळा तुटून पडलेला आहे, एखादं नाक तुटून वेगळं पडलेलं आहे. हे सगळं असताना हे चांगलं दिसते का. नाही. मग ते सर चांगले दिसत नाही तर मग असे हे सगळे अवयव आहेत, फक्त एकामेकाला ते जोडलेले आहेत फक्त, आणि त्याच्यामधून सगळी घाण वाहत आहे. तुला हे कसं काय अश्रुसिक्त हा जो बुळबुळा आहे डोळा, हा अश्रुसिक्त आहे, त्यानं तो भरून गेलेला आहे. तर त्याच्यामुळे तू मागणी करू नको. तो म्हणे नाही म्हणे मला तू फार डोळे आवडतात का म्हणे. बर. आणि मग तिनं काय केलं, आपलं बोट डोळ्यात घातलं आणि डोळा काढला आणि डोळा त्याच्या हातावर ठेवला. आणि डोळा त्याच्या हातावर ठेवल्या बरोबर त्याचे जे इतर मित्र बाकीच्या झाडावरच्या डांगावर बसलेले होते डांगांवर, ते थळकन त्यानं उडी मारली आणि ते धडधड ते फटाफट ते धावत निघून गेले. आता तो मुलगा जो नंदकुमार समोर आहे त्याच्या हातावर तो डोळा आहे आणि त्या डोळ्यातून रक्त वाहत आहे. ते रक्ताचा थेंब असा वाहत वाहत त्याच्या कोपरापर्यंत आलेला आहे. तो चिकट झालेला आहे. तो त्याच्याकडे पाहत आहे असं आपल्याला वाटू शकतं. अशा प्रकारचं वर्णन आपण समजू शकतो. परंतु इथं या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की त्या माताजीनं शिवेनं तो डोळा काढून त्याला दिला असेल का. डोळा काढून तिला देणं म्हणजे ते स्वतःची एक प्रकारची जखम करणंच आहे ना. स्वतःच्या स्त्रीला जखम करणं स्वतःची म्हणजे ती हिंसा झाली एक प्रकारची. मग जे दुसऱ्याची हिंसा करायची नाही असं आपण म्हणतो, तर स्वतःची सुद्धा हिंसा आपण करत नाही. पंचशिलीचं पालन जो करतो तो व्यक्ती दुसऱ्याची तर हिंसा करतच नाही, पण स्वतःची पण तो हिंसा करत नसतो. मग ती स्वतःला दुखापत कशी काय करणार आहे. तर याचा अर्थ असा होतो की तो डोळा जो तिनं काढून दिला, तर त्याची जी दृष्टी आहे, तिची जी दृष्टी आहे, त्याची आणि तिची जी दृष्टी आहे याच्यामध्ये जी प्रगल्भावस्थेच्या दृष्टीनं
जो अपरिपक्वपणा होता त्याच्या दृष्टीमध्ये, नंदकुमारच्या दृष्टीमध्ये, तो अपरिपक्वपणा त्या शुभेनं त्याला हा दिव्यचक्षू समजावून सांगितला आणि तिचे डोळे त्याला दिले. म्हणजे त्याचा जो दिव्यचक्षू आहे, तिचा जो दिव्यचक्षू आहे, तिचा दिव्यचक्षू त्याला त्या याला दिला, नंदकुमारला दिला, आणि त्याला सुद्धा तो दिव्यचक्षू प्राप्त झाला. आणि मग तो नंदकुमार सुद्धा भिक्षू संघामध्ये सामील झाला आणि त्यानं सुद्धा दिव्यचक्षू हासिल केला, प्राप्त केला. हा दिव्यचक्षू अशा प्रकारे वितरित करता येतो आणि तो वितरित केलेला तो दिव्यचक्षू प्राप्त करून आपल्याला ज्या दिशेला जायचं आहे ती दिशा जी आपण निश्चित केलेली असते त्या दिशेपर्यंत पोहोचता येते. अशा प्रकारे या दिव्यचक्षूच्या संदर्भामध्ये, दिव्यचक्षू या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. हा काही प्रारंभिक अशा प्रकारचा हा भाग दिव्यचक्षूचा मी या ठिकाणी मांडलेला आहे. दिव्यचक्षू नावाचं जे माझं पुस्तक आहे ते दिव्यचक्षू नावाचं पुस्तक सुद्धा माझं प्रकाशित झालेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या 7 प्रकारच्या भिक्षुणींच्या कथा आहे. आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आपल्याला सांगितली पाहिजे की दिव्यचक्षू या कथा संग्रहाचं प्रकाशन मागच्या वर्षी वर्षावास व्याख्यान आपल्या साप्ताहिक व्याख्यानमालेमध्ये बुद्धविहार समन्वय समितीमध्येच त्याचं प्रकाशन करण्यात आलं होतं आणि त्याच्यातली ही कथा मी आपल्या समोर मांडलेली आहे. या ठिकाणी आपण मला ही जी संधी दिली आणि बुद्धविहार समन्वय समितीनं माझं हे ज्या ठिकाणी व्याख्यान ठेवलं आणि मला बोलू दिलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. खूप खूप धन्यवाद आदरणीय संजयजी डोंगरे सर. दिव्यचक्षू या महत्वपूर्ण विषयावर आपण उपस्थितांस मार्गदर्शन केलेलं आहे.